नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही जी ब्लाऊज मी कट करून घेतलेली होती, मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर एका कस्टमरचे ब्लाऊज कसे कट करायचे एकासोबत, तर मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि हे मी पूर्ण ब्लाऊज एका दिवसात 4 ब्लाऊज शिवून घेतले. त्यातील जे 5वं ब्लाऊज आहे ते मी दुसऱ्या दिवशी रेडी करून घेतलं. तर मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी करून घेतले होते. तर याला हुका वगैरे लावायच्या राहिल्या होत्या. तर म्हणून मग आता मी हुका वगैरे लावून घेणार आणि याची प्राईस वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर कशी मी याची प्राईस वगैरे घेतलेली आहे आणि काय काय वापरलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित याला हुका वगैरे लावून घ्यायचे आहे. तर बघा, हे ब्लाऊज राहिलं होतं त्यांचंवालं आणि त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज आलेलं आहे. आणि हे पण मला जे गुलाबी कलरचं आहे ते पण शिवून घ्यायचं आहे. म्हणजे अस्तरचंच आहे, फक्त साधा आहे, 4 टक्समध्ये. तर बघा, ही पण कस्टमरची आहे, ही नंतर शिवून घेणार आहे. हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, ही कट करून घेतलं मी वर्कचं आणि पाठीमागचा भाग मी समोरचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे. फक्त बाही आणि पाठीमागचा भाग राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे पण मी 4 टक्समध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि आता हे पण मी रेडी करून घेणार आहे. तर बघा, हे 4 टक्समध्ये आहे. ही पहिली पण ब्लाऊज माझ्याकडे कायम असते. तर मग याचीवाली थोडीशी उंची वाढून घ्यायची होती. त्याच्यामुळे मी याचं पेपर पॅटर्न परत दुसरं कापलं आणि त्याच्यानंतर हे कापून परत ब्लाऊज हे पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे. तर बघा, मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे काल का परवा, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज कसे एकाच असले तर कट कसे करायचे ते पण सांगितलेलं आहे. आणि याच्यावरती 4 टक्सचे पण कटिंग वगैरे पण त्या पण टाकलेलं आहे. तर बघा, हे 4 टक्समध्ये व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेला आहे. आणि डीप नेकाचा गळा घेतलेला आहे आणि त्याचेच मी नॉट आणि लटकन त्याचेच बनवून घेतलेलं आहे. तर बघा, याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे, कारण नॉट बनवायला खूप वेळ लागतो बारीक नॉट वगैरे करायच्या वेळेस. तर बघा, व्यवस्थित हे फिनिशिंगमध्ये असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरे ब्लाऊज आहे त्याला पण होका वगैरे मला लावून घ्यायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर जे वर्कचं जे ब्लाऊज आहे ते पण मी कट करून घेतलं होतं आणि समोरचा भाग रेडी करून घेतला होता. तर बघा, मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर बघा, व्यवस्थित हे पण ब्लाऊज एकदम असं रेडी झालेलं आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा, एकदम छान असं डीप नेकमध्ये हे छान असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि फिनिशिंग पण बघा एकदम छान आलेली आहे. तर बघा, फिनिशिंग एकदम छान आली तर ब्लाऊज आपलं म्हणजे आपल्याकडे ब्लाऊज कस्टमर ब्लाऊज टाकायला किती जरी लांब असलं तरी येत असतं. तर बघा, एकदम छान असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे. गळा पण बघा एकदम समोरचा एकदम गोल असा गळा आलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि याला हुका वगैरे लावायचे राहिलेला आहे. तर बघा, हुका एकदम आपण एकखटी लावल्या तर खूप वेळ निघून जातो. तर बघा, ह्याला मी कमी 2 तास मला याला हुका लावायला लागले होते, कारण बाकीचे जे दुसरे ब्लाऊज होते त्याला पण हुका लावायच्या होत्या आणि यांना पण. तर असं असतं, लगेच ब्लाऊजला हुका लावून घेतलं तर परवडतं, नाही तर मग एकदम सगळे सोबत म्हटलं खूप वेळ निघून जातो. एक ब्लाऊज आपलं शिवून होतं त्याच्यामुळं. तर बघा, हुका वगैरे लावून झाले, एकदम छान अशी ही रेडी ब्लाऊज झालेले आहे. आणि त्याच्यानंतर जे वर्कचं जे ब्लाऊज आहे आणि पहिले त्यांचे मी 5 शिवून घेतलेले आहे, त्यांचे टॉप वगैरे आले होते फिटिंगसाठी. तर बघा, हा त्यांच्या मुलीचा आहे, याला बाही वगैरे लावून घ्यायची आहे. फिटिंगमध्ये पण थोडंसं करून घ्यायचं आहे, कारण फिटिंग तर भरपूर आहे, चांगली आहे, फक्त बाही रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, हे जे वर्कचं आहे आणि याला बाही बसून घ्यायची आहे. तर चला, आता याला बाही पण बसून घ्यायची आहे आणि त्याला पण बाही बसून घ्यायची आहे. तर बघा, याच्यासोबतच याच्या बाही एकदम रेडी छान अशा आलेल्या आहे. तर बघा, व्यवस्थित आता या कट करून घ्यायच्या आणि व्यवस्थित ह्या बाही जोडून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर एक घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे, तर त्याला बाही वगैरे त्याने तिथून घेतला, तिथूनच त्याने त्याला बाही वगैरे आणि फिटिंग वगैरे करून आणलेली होती. पण जी फिटिंग आहे ती खूप एकदम पॅक झाली होती मुलीला, त्याच्यामुळे त्यांनी परत माझ्याकडे आणलं. तर बघा, त्यांनी ही जी चेन आहे ती धरूनच त्याचीवाली फिटिंग वगैरे केलेली आहे, म्हणजे खूप असं पॅक झाला तिला. त्याच्यानंतर आता ही टीप खोलून घ्यायची आणि याच्यानंतर याला थोडीशी पुढं अशा 2 टिपा आपल्याला मारून द्यायच्या आहे, म्हणजे त्यांना ढिल्लं पण होईल आणि थोडीशी अजून पॅक वगैरे झालं तर एक टिप पण आपल्याला खोलता येईल. असं या पद्धतीने मी याला टिपा मारून देणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता मी याला बाही वगैरे बसून घेणार आहे. तर बघा, याला मी अशी टिप पहिले मारून घेतली, कारण याला फक्त टिप मारायची, त्याच्यामुळे मी बघा या पद्धतीनं 2-2 टिपा मारून घेतल्या आणि पहिली जी टिप होती ती खोलून घेतलेली आहे. तर बघा, मी 2-3 दिवस झाले तेव्हाच मी बाही कशी बसवायची ड्रेसला, म्हणजे त्या रेडीमेड ड्रेसला ते दाखवलेलं आहे. माझे जे आहे 2 ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एकासोबत एक दाखवलेलं आहे की मग आपल्याला बाही कशी जोडायची ते दाखवलेलं आहे. तुम्ही नसेल बघितलं नक्की चेक करा की आपल्याला ड्रेसला बाही कशी बसवायची, एकदम सोप्या पद्धतीमध्ये फिनिशिंगमध्ये दाखवलेली आहे. तर बघा, या व्यवस्थित असे रेडी झालेले आहे, दोन्ही टॉपला बाही लावून आणि त्याच्यानंतर एकदम छान अशी फिटिंग पण करून घेतलेली आहे. तर बघा, याच्यावरती मी खूप सुंदर अशा 4 टक्सची कटिंग पण टाकलेली आहे, बोटनेकची कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे एकदम छान सोप्या पद्धतीत. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चेक करा. तर बघा, एकदम छान अशा फिनिशिंगमध्ये हा रेडी झालेला आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता जी ब्लाऊजला आहे ते हुका वगैरे लावून घेतल्याच्यानंतर ते आपण व्यवस्थित आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे पिशवीमध्ये, आणि ते येतील तेव्हा त्या घेऊन जातील. तर बघा, हे वरचे जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित मी असं समोरचा भाग रेडी करून घेतलेला आहे प्रिन्स कटमध्ये.
तर बघा याला असं मटक्या गळ्यासारखा आकार होता समोरून, त्याच्यामुळं तो गोल आकारात जो गळ्याचा आहे तो आलाच नाही. खूप मी प्रयत्न केला पण तो येतच नव्हता, त्याच्यामुळं बसन असा मी तसा शिवून घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित असा आता याच्यावाले बाही आणि पाठीमागचा भाग आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा मी वर्कचे जे ब्लाऊज आहे कसे शिवायचे हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, की जास्तीचा मोठाचा गळा असला तर वर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.